कालच जी कारवाई झाली, मी असं म्हणेन ती कारवाई टू लेट आणि टू लिटल अशी असताना झाली. ही कारवाई उशिरा झाली आणि या कारवाईमध्ये काहीच नाही अशी सुद्धा परिस्थिती आहे. जे विद्यार्थी जंतर मंतरवरती आणि देशभर आंदोलन करतात आहे, त्यांची सरळ सरळ मागणी आहे की ज्यांनी आमची असणारी वर्ष वाया घालवलेली आहेत, मेहनत माया घालवलेली आहे, असे असणारे मंत्री प्रधान जे आहेत त्यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांबरोबर जी चर्चा झाली त्या चर्चेच्या मध्ये आज 3:30 वाजता आम्ही अंतिम आमचा निर्णय काय आहे तो त्या ठिकाणी देणार असं सांगण्यात आलंय. माझ्या माहितीप्रमाणे मंत्री प्रधान यांना शासन किंवा नरेंद्र मोदी काढू शकत नाहीत अशीच परिस्थिती आहे. ती हिम्मत नरेंद्र मोदीमध्ये नाही किंवा ती अमित शाह मध्ये सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे. जे दिल्लीला पोचतात त्यांचा असणारा सहभाग असतो, पण अनेक विद्यार्थी संघटना ज्या आहेत त्या नेहमीच विचारणा करत असतात की आमचा सहभाग कसा होईल. ते त्यांच्या गल्लीमध्ये, ते त्यांच्या एरियामध्ये, मोहल्ल्यामध्ये असेल, युनिव्हर्सिटीमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, त्या ठिकाणी करतात. केंद्र शासनाला कंपेल करायचं असेल, या विद्यार्थ्यांना माझं असणारं आव्हान आहे की केंद्र शासनाला कंपेल करायचं असेल तर दिल्ली हे सेंटर राहीलच, पण ज्यांना दिल्लीमध्ये पोचता येत नाही अशा विद्यार्थ्यांनी ज्या खासदारांना तुम्ही निवडून दिलेला आहे आपापल्या विभागातून, त्यांना आपण पहिल्यांदा निवेदन द्या. त्याच्यामध्ये आपण असताना म्हणा की निवडून दिलेला जो आहे त्याची बांधिलकी मतदाराबरोबर असली पाहिजे आणि नंतर त्याच्या पक्षाशी. आत्ताचं जे वागणूक आपलं आहे ते वागणूक असं दिसतंय की पक्षाशी तुमची बांधिलकी आहे पण मतदाराची बांधिलकी नाही. आणि म्हणून आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत की सभागृह चालू आहे. सरकारच्या भूमिकेला न जुमानता सभागृहामध्ये आम्ही आपल्याला आदेश देतोय, मतदार म्हणून आपल्याला असणारा आदेश देतोय की आपण त्या सभागृहामध्ये शिक्षण मंत्री प्रधान जे आहेत त्यांचा राजीनामा तुम्ही मागा. येत्या आठवड्याभरामध्ये हा तुम्ही राजीनामा मागितला नाही, तुम्ही राजीनामा मागितला नाही तर आम्ही तुमच्या घरासमोर दिल्लीला जे आंदोलन चालले ते चालत राहील. पण आम्हाला दिल्लीला जाता येत नाही, पण आमची मागणी तिथे आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ते आंदोलन आम्ही असताना आपल्या घरासमोर करणार आहोत. माझं आव्हान आहे विद्यार्थ्यांना की प्रेशराईज केल्याशिवाय हे जे हुकुमशहाचं सरकार आहे, जनरल डायरचं असणारं सरकार जे आहे हे मान्य करणार नाही. आणि म्हणून मान्य करायचं असेल
आणि करून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा विनंती की तुमची आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, आमच्या मतावरती तुम्ही निवडून आलेला आहात आणि म्हणून आम्ही आपल्याला असणारा आदेश करतोय की सभागृहामध्ये आपण शिक्षण मंत्र्याची राजीनामा घ्या. ते जर आपण केलं नाही तर आठवड्याभराच्या आतमध्ये आम्ही आपल्या घरासमोर निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा विद्यार्थ्याने निवडून गेलेल्या किंवा नॉमिनेट केलेल्या खासदाराला देण्यात यावा अशी विनंती मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी करतोय. साहेब मराठीत घेऊयात आधी. मराठीतच आहे. नाही, ते हिंदीत प्रश्न विचारताय साहेब. मुद्दा असा मी आहे की हिंदीमध्ये देऊ आणि मग तुम्ही विचार. अच्छा, मराठी होऊ द्या. चला साहेब, मुद्दा असा आहे की देशभरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत, मात्र मोदी सरकार प्रधानांचा राजीनामा घेत नाहीये. तुम्ही म्हणताय की मोदी शहामध्ये तेवढी हिंमत नाहीये. नेमकं का राजीनामा घेतला जात नाही, का हिंमत नाहीये? मी परवा दिवसाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा म्हणालो की ज्याला कोणाला याचं उत्तर शोधायचं असेल तर आपण आपल्या सहकार्याला थोडंसं इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम आपण जे म्हणतो ते करायला सांगा. बिहारच्या निवडणुकीचं इन्व्हेस्टिगेशन करा. बिहारच्या निवडणुकीचं इन्व्हेस्टिगेशन आपण केलं तर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मोहन भागवत हे प्रधानांचा राजीनामा का घेऊ शकत नाहीत याची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि म्हणून विद्यार्थ्यांना मी विनंती केलेली आहे की तुम्हाला आता आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करावं लागेल. जंतर मंतर हे सेंटर राहील, पण त्याचे सब सेंटर्स हे निवडून गेलेले खासदार, नॉमिनेट केलेले खासदार हे तुम्हाला करावे लागतील. सर, सोनम वांगचुक जे ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये, 2 मागण्या इन प्रिन्सिपल अप्रूव्ह झाल्या, पण तिसरीची राजीनाम्याची ती होत नाही. दुसऱ्या बाजूला जेव्हा वांगचुक हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा भाजपच्या नेत्यांनी जाऊन, मंत्र्यांनी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी परत एकदा डिवायडेड रूल करायचा प्रयत्न सरकार करते असं वाटत नाही? नाही, माझं म्हणणं असं आहे की मीही दिल्लीमध्ये होतो तेव्हा विद्यार्थ्यांचीही त्या ठिकाणी भावना होती की सोमन वांगचुक यांनी असणारं आपलं अनशन जे आहे ते सोडावं आणि पब्लिक ज्या तऱ्हेने लढते त्या तऱ्हेने त्यांनीही लढावं असे विद्यार्थ्यांची मागणी होती. त्याच्यामुळे कुठेही बायफर्केट होण्याची जी शक्यता आहे ती मला त्या ठिकाणी दिसत नाही. बीजेपीने प्रयत्न केला की आपला असणारा अध्यक्ष पाठवून, म्हणजे माजी अध्यक्ष पाठवून, मंत्री पाठवून आम्ही ज्यूस पाजला असं दाखवण्याचं भासवलं. सर, काँग्रेसने एक दिवस आंदोलन केलं पंतप्रधान निवास समोर, पण त्यानंतर पुढे काँग्रेस कुठेतरी कम पडते का हे सगळं आंदोलन पुढे न्यायला? कारण विद्यार्थी करतायत त्यांच्या पातळीवरती, पण विरोधी पक्ष नाही तर त्यांनी ताकदीने पुढे येणार. मी आता असणारं अभिजित दिपके जे आहेत त्यांनाच असणारं निरोप पाठवलेला आहे की हे नॉन पॉलिटिकल आंदोलन आपण जे म्हणताय राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने त्याला राजकीय स्वरूप येणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे. आणि त्यासाठी जे ज्या संघटना आणि जे जे राजकीय पक्ष पाठिंबा देतात आहेत किंवा आंदोलन करतात आहेत त्यांची बैठक ही त्यांनी बोलवून त्यांना हे आंदोलन यापुढे कसं गेलं पाहिजे याचा आराखडा त्यांनी असणारं संघटना आणि पॉलिटिकल पार्टीज यांच्या पुढे ठेवला तर मला असं वाटतंय की प्रत्येक पार्टी पाठिंबा कशा रीतीने द्यायचा याचा जो वेगवेगळ्या विचार वेगवेगळ्या पद्धतीने करते तो न होता ते कन्सॉलिडेट दिसेल असं मला त्या ठिकाणी वाटतंय. विद्यार्थ्यांवर एका बाजूला दिल्लीत हल्ला झाला, शरद पवारांनी विद्यार्थ्यांची जाऊन भेट घेतली आणि नंतर लगेच जाऊन पंतप्रधानांना शरद पवार मला माहित नाही, त्याच्यामुळे असं नो कमेंट्स. सांकेतिक याच्यामध्ये असं म्हटलं की डिक्टेटरशिप नको, कन्सायन्स हवा. ते बेसिकली असं आहे की त्यांनी हे पब्लिकली सांगण्यापेक्षा ते मोहन भागवतांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा ह्याला ऑर्डर करावी की त्यांनी असणाऱ्या विरोधकाशी बसावं. ते पब्लिकली का सांगतात ते? आपण आता म्हणाल की कोण शरद पवार मी असं म्हणतो याच्यासाठी कारण का मला ज्या गोष्टी आहेत मी आत्ताही म्हणतोय आणि विरोधीचाही म्हणतोय की हे आंदोलनामध्ये तुम्ही शरद पवारांना वेगळं ठेवा तर हे आंदोलन यशस्वी होईल. पण एका बाजूला जखमी विद्यार्थ्यांना हे भेटणार आज दुसऱ्या मी इश्यू बाजूला डायव्हर्ट करत पंतप्रधान- नाहीये, त्याच्यामुळे याच्यावरती मी जे मांडले त्याच्यावरती या. शरद पवार इज नॉट माय इश्यू. सर, सोनम वांगचूक यांनी आपलं उपोषण सोडलंय, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का आंदोलनाची तीव्रता कमी होईल? अजिबात झालेली नाही, उलट वाढलेली आहे, फोकस झालेला आहे. एका बाजूला असणारं सोमन वांगचूक यांचं असणारं उपोषण सोडावं म्हणून एक गट असं काम करत होता आणि दुसऱ्या बाजूला राजीनामा ह्याच्यावरती करत होता. आता मला वाटतं एक फोकस आलेला आहे आणि तो म्हणजे की आता राजीनामा हा असणारा कॉन्सन्ट्रेट झालेला इश्यू आहे. पण विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे आता तरी विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असं वाटतंय का? ते मी म्हणूनच म्हणालो की ह्याला नॉन पॉलिटिकल ठेवायचं आहे आणि वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या रीतीने आंदोलन करता येत आहेत. याच्यापेक्षा हे आंदोलन कसं चालावं या रीतीने असणारं जे विद्यार्थी आंदोलन चालवतात आहेत, पुढाकार घेतलेले आहेत, त्यांनी इतर सगळ्यांना चर्चेला बोलवावं आणि त्यांनी आराखडा मांडावा. हे आंदोलन यापुढे कसं गेलं पाहिजे आणि मग मला वाटतं राजकीय पक्ष त्या पद्धतीने असणारं हे आंदोलन पुढे घेतील आणि तो आराखडा मिळाला नाही तर आपापल्या पद्धतीने असणारं राजकीय पक्ष हे आंदोलन चालवतील. या आंदोलनात अँटी नॅशनल्स घुसलेत आणि ते दाखवायसाठी भाजपकडून अरुण बेलकेचा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा दाखवण्यात येतोय. तुम्हाला असं वाटतं का की या आंदोलनामध्ये सगळ्यात मोठं अँटी नॅशनल असणारं मोहन भागवतच आहेत. सर, आपण महाराष्ट्र बंद करून विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला, आंदोलन केलं, ती पुढची दिशा काय आपल्या? ते मी म्हणूनच म्हटलं ना की आता असणारा एक कार्यक्रम आम्ही त्या आपल्या माध्यमातून असणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर ठेवलेला आहे की त्याचं आता तुम्हाला सब सेंटर करण्याची गरज आहे. दिल्ली हे असणारं सेंटर झाले, या आंदोलनाचं तुम्हाला सब सेंटर करायचं आहे आणि हे सब सेंटर अगोदर जे खासदारांना निवडून दिलेले आहेत त्यांना निवेदन आपण द्या की बा आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, आपली बांधिलकी आमच्याशी त्या ठिकाणी राहिली पाहिजे आणि म्हणून आम्ही आपल्याला मतदार म्हणून सांगतो आहोत की सभागृहामध्ये शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागणी करा. जे कोणी करणार नसतील त्यांच्या घरासमोर आम्ही आठवड्याभरानंतर निदर्शनं करणार, हा इशारा विद्यार्थ्यांनी दिला पाहिजे. सर, आपण काल म्हटलं होतं की नीट रद्द करावं मी आणि सोमवारी त्या का रद्द करावं त्या संदर्भातलं असं मी बोलणार आहे. नीटचे जे अधिकारी सस्पेंड केले हे सगळे अधिकारी हे थर्ड पार्टी होते किंवा अजूनही जवळपास 65% जागा ज्या नीटच्या ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या रिकाम्या आहेत. फुल टाइमर एकही IAS ऑफिसर सरकारनं तिथे दिलेला नव्हता यापूर्वी. आता तुम्हाला याच्यावरून असं वाटतं का की सरकार फार गंभीर नाहीये? नीट किंवा UGC एकाच व्यक्तीकडे 5-5 चार्ज आहेत आणि तो त्याचा अध्यक्ष सुद्धा आहे. मी पुन्हा हे म्हणतोय की मी डायव्हर्ट होणार नाही. आत्ताचा जो इश्यू आहे तो असणारा विद्यार्थी आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा एवढ्याच पुरता मर्यादित आहे. पण सर, बिहार निवडणुकीचं असं काय धर्मेंद्र प्रधान यांचं रहस्य? म्हणून तुम्ही जो म्हणताय ना की मी जे प्रधानाचा राजीनामा का येत नाही हे तुम्ही शोध कार्य करायला सुरुवात केलं तर कदाचित तो राजीनामा लवकर येईल. त्यांना हात लावू शकत नाही मोदी शहा. तुम्ही शोधा ना जरा, मला मदत निवडणुकीचं काय रहस्य? रे तुम्ही जे लढतात आहेत त्यांना मदत करा ना. तुमच्याकडे रिसोर्सेस फार मोठ्या प्रमाणात आहेत तुम्हाला चॅनलवाल्यांकडे. तुम्हाला माहिती आहे काय रहस्य? अच्छा, सुरुवात हिंदीमध्ये. हिंदी भाषेत काल तुम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, काय रिस्पॉन्स मिळेल सगळ्या राज्यभरात? एकंदरीत आम्हाला असणारा रिस्पॉन्स फार चांगला मिळाला. विद्यार्थ्यांकडून रिस्पॉन्स मिळाला, लोकांकडून मिळाला आणि उत्स्फूर्तपणे लोकांनी असणारं त्याच्यामध्ये सहभागी घेतला. जे आम्ही आव्हान केलं होतं की बाबा विद्यार्थ्यांचं आयुष्याशी खेळल्या जाते, हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
मतदाराने आणि जनतेने ही गोष्ट लक्षात घेतली आणि त्यांनी बंदला प्रचंड मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं अशी परिस्थिती आहे. उद्या ठाकरे बंधूंची मुंबई बंदची हत्या आहे. चांगलं आहे. मला मी जसं म्हणालो ना की इथे आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनी जे करणारे जे आहेत, सपोर्ट देणारे जे आहेत, संघटना आहेत, राजकीय पक्ष आहेत, यांच्यासमोर त्यांनी एक आराखडा ठेवला पाहिजे. नाहीतर राजकीय पक्ष स्वतःच्या जे सुचेल त्या प्रमाणात ते आंदोलन करत बसतील.